हे बघा द्या, ट्रेडिंगमधल्या प्रॉफिट अँड लॉसचा विषय बाजूला ठेवून आजपर्यंत स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का, हे जे मी ट्रेडिंग करतो यामध्ये मी खरंच खुश आहे का? का लोकांचे प्रॉफिटचे स्क्रीनशॉट बघून, लाईफस्टाईल बघून, गाडी बंगला बघून तू ट्रेडिंगमध्ये अजूनसुद्धा आहेस? जर असं काही असेल तर भावा, तुझ्या माहितीसाठी सांगतो, ट्रेडिंग तुझ्यासाठी बनलेले नाही आहे. हे कडू सत्य तुला मान्य करावंच लागेल. कारण ट्रेडिंग संपल्यानंतर किंवा डे क्लोज झाल्यानंतर तुझा मूड ऑफ होत असेल, डिप्रेशनमध्ये जात असेल किंवा तुला खूप लो फील होत असेल तर 100% तू फक्त आणि फक्त तिथे टाइमपास करतोस. ठीक आहे, पण याच्याच विरुद्ध तुझ्या चुका ज्या झालेल्या आहेत त्या चुका तू बघून 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 1 महिना झालं, 2 महिने झालं, 3 महिने झालं, ठीक आहे, स्ट्रॅटेजी प्रॉब्लेम देते, स्ट्रॅटेजी चेंज केली आहे, प्रयत्न करतोय आणि एक टाइम असा येऊन गेलाय की स्वतःची स्ट्रॅटेजी स्वतः बिल्ड केली आहे आणि स्ट्रॅटेजी बिल्ड करून तुझी कम्प्लिटली ट्रेडिंग स्टाईलच बदलून गेली आहे. त्यावेळेला तिथून खरी तुझी ग्रोथ चालू होऊन जाईल. जोपर्यंत तू कट कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करशील तोपर्यंत तू सक्सेसफुल होऊ शकत नाही. तू 50 नाही 1000 कोर्सेस कर, 50 नाही 1000 स्ट्रॅटेज्या चालवून टाक, पण तुला काय उपयोग होणार नाही. मित्रांनो, भावांनो, दाद्यांनो, तुम्हाला खरंच मनापासून सांगतोय, प्रत्येकाची ट्रेडिंग स्टाईल प्रत्येकाच्या पद्धतीने असते आणि प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते. ठीक आहे, इवन स्ट्रॅटेजी कुठेतरी सेम जरी असली तरी एंट्री मात्र प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या ठिकाणीच होते, वेगवेगळ्या लॉजिकनेच होते आणि हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. स्वतःची स्ट्रॅटेजी स्वतःच बिल्ड करावी लागेल. कोणताही कोर्स घेऊन किंवा कोणाचंही कडून नॉलेज घेऊन तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकत नाही किंवा ट्रेडिंगच्या करिअरमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. हे निगेटिव्ह वाटेल, हे चुकीचं वाटेल बऱ्याच लोकांना, पण हे मान्य तुम्हाला करावंच लागेल. आज नाही मान्य करणार तुम्ही, पण एक दिवस येऊन जाईल, त्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा आठवेल आणि हा व्यक्ती पुन्हा आठवेल. खतम.